बरं बरं ठीक आहे ना गुरुजी, काही हरकत नाही मग. हो 10:30-11 पर्यंत पोहोचतो समजा आम्ही आता. हो 10-15 लोक पकडून घ्या तुम्ही आता. त्या हिशोबाने आता तुम्ही देणकीला फोन करून द्या आणि काय आहे ते तुमचं नियोजन करून टाका. हो तेच म्हणलं. आणि बाकी एक गोष्ट सांगायची राहिली होती. ते डमणी आहे आमच्या संग, तर बैलजोडी आहे की नाही. हो तर चाऱ्या पाण्याची व्यवस्था होईल ना. हो म्हणजे कसं आमची तर काही कोणी व्यवस्था करून राहिला. हो पण आपल्या प्राण्याची कोण करा ना, बैलाची. म्हणलं ते बी पाहिजे म्हणलं. चारा पाणी हे ते सगळं आणून ठेव जा, बैलाची व्यवस्था करून टाक जा. हो हो बरोबर पाहतो ना. आता कुठं पाहू ना, कुठार गिटार हो ना पण ते म्हणलं का थोडंसं म्हणजे आता शहरात म्हटलं की कुठार चाऱ्याचा मोठा वाद आहे ना. बरं पाहतो तरी मी, काही हरकत नाही. हो तसं काही वांधा नाही. पाहतो मी ढेप गिप काही ना काही समजा. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे चाऱ्याचा कायचा विषय आहे. आता तुम्ही देणकीला फोन करून द्या त्या आचार्यासाठी. आणि दुसरी गोष्ट त्याला म्हणा येता येता कट्टभर आपलं कुठार घेऊन ये म्हणा. येरी तर तुमच्या वरात तुम्ही त्यालाच देत असाल ना. त्याच्या घरी का कमी आहे आणि आणले 2 कट्टे तर काय बिघडून राहिलं. त्याला म्हणा 2 कट्टे कुठार घेऊन ये म्हणा, तुरीचं हरभऱ्याचं कायचं जे असेल ते. हो बस ठीक आहे मग. आता बाकी काही अडचण नाही ना. नाही, अडचण कायची आता, काही नाही झालं सगळं आता पद्धतशीर. कुठाराचं बिन पाय तुम्ही ते आता देणकीला फोन लावाच लागते आता भाजी बनवासाठी मिरच्याची. ठीक आहे मग. हो ठेवा आता, काही हरकत नाही. 10:30-11 पोहोचून जा. ओके. आता आहे की नाही, नवाची गोष्ट आहे की नाही रामपूरवाल्याची. सांगा आता डमणी घेऊन न्यायचं काम आहे आता पंढरपूरला. काही गरज इथं इतकी धामधूम गर्दी हे आता. बैलन चारा आणि पाणी हे आता किती लोचे लावून राहिले आता. काही आहे अगलं आहे काय याले? जाऊ द्या ना, त्याच्या डोक्याला लागत नाही आपलं. पहा आता तुम्ही इकून आता डमणी घेऊन जाते, तिकून येतानी किती घास द्यावं लागो ना. हो पटकन आषाढी एखादी झाली की लोक कसे गाड्यानं बसले की निघाले घराकडे एका 2 दिवसांनी. हे आता सांगा इकून झाले आता 15 दिवस लावतील, तिकून यायला 15 दिवस लावतील, म्हणजे नाही का महिना घालायचे हो. असे लोक आहेत आता. काय सांगा ते डोकं चाललं पाहिजे ना. ते बरं आहे. जाऊ द्या आता. डोकं लागते का आपलं द्यायच्या. मग काय आता इकून ते मला वाटते 25 तारखेला पोहोचते का नाही याची गॅरंटी नाही वाटत मला. हो तिकडे आषाढी एकादशी व्हायची तरी हे रस्त्यानंच राहायची. अरे पण जाय ना, डमनीनं गेले तर काय अडचण नाही, पण ती कमीत कमी ढंगाची तर पाहिजे ना. हो आम्ही आता सासरवाडीला आता धोंड्याच्या महिन्यात गेलतो का नाही. हो आम्हाला आमचे सासरे बाबा म्हणे डमनी या. हो तर आम्ही हेच डमनी सांगितली होती. रस्त्यानं म्हणे पायजा चौघ बसू नका, पायजा आक वाकेलाय आणि सांगा, म्हणजे आक वाकेल ते डमनी घेऊन चालले तर 4 लोक जर शिल्लक बसले तर नाही का घरावर गोटी. रस्त्यानंच काम म्हणून राहायचं. बोला काय सांगा आता, म्हणजे डमणी बी अशीच आहे नाही. बरं आहे. जाऊ द्या, काही विचार करायला पुरत नाही. हो त्याच्या ते पाच बसा. हो जाऊ दे तिकडे. देणकीला फोन लावा म्हणा. चल जाऊ दे तिकडे. लावू का मग फोन आता. हो बरं 1 मिनिट पाहतो काय म्हणते. ती जरा आडूस आहे ना बा, पण त्याचा वावर आहे म्हणून बरं आहे. पाहतो आता येते का. ठीक आहे. म्हणते मग गुरुजी आता. हो ना. हॅलो. हो बोला गुरुजी बोला. म्हणलं काय म्हणता. काय नाही देणके साहेब. म्हणलं कसं काय म्हणते पाणी पाऊस काय बरं आहे. हो काय म्हणते आपली पराठी निघाली का नाही. बरोबर आहे सोयाबीन घेऊन पद्धतशीर. कायची पराठीन कायचं सोयाबीन. मग काय तर इग्नार हो ना. डोळे मिटले वरच्यानं पाणी येते का नाही काय माहिती. वाटच पळून राहिलो. हो ना. आता पराठी माना टाकून राहिली. सोयाबीन बी डवरे मारले मी आता. हो तुमच्या वरात नाही आणलं, उद्यापासून मारा. पण आता सांगा आता काय करा. अशी कठीण परिस्थिती आहे आता कास्त करायची. हो काय करता. रिकामाच आहे माणूस आता. मन नाही लागून राहिलं वावरा. मग काय तर दुपारी अशी सोकल्यासारखी होती पिकं. काय करता. हो ना ते तर आहेच म्हणा. ते आपल्या 2 बॅगा निघाल्या होत्या सोयाबीनच्या, ते निघाल्या का मग. हो ते आता पेरल्या तर मागचे ते आपल्या निघाल्या बरे. काय ते निघते काय तर काय. त्याच्यावर पाणीच नाही ना आता. निघालं तर खरी बुवा आता. हो स्प्रिंकलर लावा लागेल त्याच्यावर. नाही तर पाहते काय आहे तर. हो एखादा गडी माणूस लावा आणि ते स्प्रिंकलर पाईप लावा. ते नाही तर गेले समजा ते बी बॅगा गेल्या आपल्या. हो कंप्लेंट दिली काय ते. तुम्हाला म्हणलं कंप्लेंट देऊन टाकतं ते. निघालं नाही त्याची. दिली कंप्लेंट दिली त्याची. हो ना लय लोकांच्या बेरल्या ना. मग काय निघाल्याच नाही ना बॅगा. बरं ते जाऊ द्या. मी काय म्हणतो देणके साहेब, उद्या रिकाम पण काढा ना. आता काही काम नाही म्हणतात उद्या. रिकामा म्हणजे रिकामा थोडी आम्ही. मामांग का लोचे नाही का ढोरं बैल घेऊन नाही झाला मला चाराले. हो ना ते तर आहेच नेहमीचं. पण आजच्या दिवस कुठार टाका. आणि म्हणलं कसं आहे आपली तर ते पालखी येऊन राहिली रामपूरची. आमच्या कॉलनीत नाही तर मिरच्याची भाजी करावा असं आमचा विचार आहे. म्हणून म्हणलं तुमच्या हातची चांगली होती का नाही. हो आता कंदीलाबाईचा फोन आलता. हो माणूस चांगला आहे म्हणे, त्याला बोला म्हणे भाजीले. तर म्हणून म्हणलं द्या तेवढे उरकून आमचं. अरे बापरे. असं रामपूरची पालखी येऊ राहिली का तुमची तर उद्या. असं उद्या सुरुवात आहे वाटते. मला दुपारचं जेवण तुम्ही घेतलं नाही. आणि काय म्हणते कंदील बुडा काय मिरच्याची भाजी बनवायला लावा म्हणते देंट केले. असं म्हणा. खायला चालला का रे म्हणा तिकडे का दर्शनाला चालला म्हणा. म्हणलं नाही का त्याला नाही का टोला जरासा. तसं काही नाही म्हणा. त्याचं काही म्हणणं आमचंच ठरलं ते. म्हणलं जाऊ द्या बा मग आता आमचं ठरलं तर बेसन पोळी असं तसं. मग म्हणलं जाऊ द्या सगळे म्हणे मिरच्याची भाजी. काही सांगू नका. मला माहिती आहे सगळं. मग काय तर त्याला फक्त खायला पाहिजे ते. मी सांगतो ना पालखीतनी खायसाठी चालला. उसळ असली तर उसळही खाते ते आणि जेवणही करते. दोन्ही ॲटममध्ये बसते ते. मग काय तर काय बोलता म्हणून काय सांगता. येतो म्हणा मी. काही विषय नाही. देतो तेवढं करू. काही वांधा नाही. किती वाजता यावं लागते. या ना 8-8:30 अंदर या. म्हणजे कसं आहे 10:30 पोहोचते ती. म्हणजे आपलं तयार झालं पाहिजे. पोळ्यासाठी 2 बाया सांगून देतो इच्छा. फक्त भाजी तुमची बाकीचं मग ते भात गीत काय जे लावा असते आपण हाऊस मग समजा आम्ही बाकीचे.
बरं बरं ठीक आहे ना. मग ती खुरासने मिरच्या आणि बाकीचा भाजीपाला आणि जे काय लागते मसाला ते मी लिहून पाठवतो तुमच्या व्हॉट्सअपवर. तेवढं सगळं सामान बिलकुल 8 वाजता तयार ठेवा. मी हजर आहो तिथं. गंज गिंज बाकीचे चमचे ते सराटे सर बिलकुल ओके ठेवा काय. तेच म्हणलं 8 टच आहो मी. हो बिलकुल बिलकुल भेटतो ना मी आता. हो भेटतो मंडप आलेले. हो वरे थोडेसे हे टाकायची आपली पट्टी. हो 2-4 गाद्या खुर्च्या कॅना गिना सगळं सांगतो आता. भाजीपाला इथे आणून ओके करून टाकतो. फक्त म्हणलं एक काम करता देणकी साहेब. हो येता येता आपल्या इथं कुटार असेल ना कुटार. हो आपल्या याच्यातलं कटघरातलं तेवढं घेऊन येता बरं. कट्टे 2 कट्टे समजा तुरीचं म्हणा कायचं म्हणा. नाही तर मग हिरवा एखादा जर असेल गवताचा भारा तर ते आणजा. आता याने गाय घेतली का म्हणा. अरे कायले कुटारण कायले काय म्हणलं. ते गवताचा भारा कायले पाहिजे तुम्हाला. ते काही नाही. ते कधी लाभाजी तुमची युवा नाही का हो मुंगश्रम भाऊ. हो ते कसं मुंगश्रम भाऊची डमणी आहे तर ते घेऊन येऊन राहिले. तर बैलाला म्हणे चाऱ्याची व्यवस्था करता. आता इथं कुठं पाहता. तुम्ही येता कट्ट 1.5 कट्ट आपलं तुरीचं घेऊन येता. बाबा 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 बा आमचा युवाई आहे का त्याच्या. हो चालं बरंच बरं आहे. आता काय बोलायलाच काम नाही राहिलं आता. हो ना. मग काय बाबा डमनीन गिमनी काय बसायचं चालले का लेकायचे फिरायला चालले का म्हणा हे. डमनीन गिमनीन बैलन लोकाला तकलीफ. अरे मी नाही आणत ते कुटारण फुटार. हो त्याला म्हणा संघ आणा म्हणा तुमच्या. चालले मोठे. तसं नाही. ते कसं आता आपण सगळ्याची व्यवस्था करू राहिलो. बैलाची आपल्याच करायला लागेल की नाही. हो ना. पण काही गरज आहे डमनी घ्यायची. पैदल वारी आहे ना. ते पैदल चाला ना म्हणा बावा. आणि एखादी कटलं घ्या त्यांनी थैल्या टाका. काय इथं काय डमनीत नाही काय याला चालले का म्हणा तुम्ही हवा खाले. नाही तसं काही नाही. जाऊ द्या ते आता त्याचं ठरलं. आपण काय बोलू शकतो त्यांनी. हो जाऊ द्या. फक्त एक कट्ट घेऊन या तेवढं पाहिजे फक्त. बाकी काय अडचण नाही. नाही अरे आणतो मी चाऱ्याचं नाही. बैलाची मले दया येते ना. पण यायला अक्कल आहे का. डमनीन गिमनी घेऊन चालले त्या बैलाले तकलीफ आणि साऱ्यालेच तकलीफ. बरंच बरं आहे. जाऊ द्या. हो येतो मी. काही हरकत नाही. तुम्ही सामान आणून ठेवा. हो बरोबर ठीक आहे मग. ठेवतो मग. हो ठीक आहे ठीक आहे. चला जमला आता लुटे रे. हो कसं आहे मोठेपटी. हो सांगितलेलं बरं राहते. नाही तर मग कुठून चारा आणतीन आता व्यवस्था करते ते. शेवटी आपलं काय आपण तर कुठेही नाश्ता करतो. उपाशी राहते म्हणून उपाशी पकडते. पण बैलाचं कसं म्हणून म्हणलं बा चाऱ्याची व्यवस्था करा तुम्ही. हो लागला आता टापटीप. पण 10:30-11 लोक आपण तिथं पोहोचलं तरी चालते. ते कसं बरोबर आहे तुमचं. चाऱ्या पाण्याची व्यवस्था करू द्या. पण ते कसं आहे लोकायले आपण मिरच्याची भाजीच बनवा असंच करा तसंच करा असंच म्हणायचं नाही आपल्या तोंडानं. हो आपली त्यानं काय किंमत नाही राहत ना अशानं. आपण कसं जे ज्यानं केलं ते आपलं आनंदानं खाल्लं पाहिजे. हो ते काय 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 हे आहे का तिथं काय कार्यक्रम आहे का काय. काहीतरी चला बा चालली दिंडी तर चहा पाणी कोणी बेसन पोळी काही असं त्याच्यातच आनंद असते. हे असं का आपण का तिकडे खायला चाललो का. नाही हो तसं आता आपण आपल्या माणसाने म्हणते का नाही असं. मजाकीची गोष्ट होती ते. गुरुजीन माया कसं मजाकीचं नातं आहे. हो मी आता बा गुरुजी असं करा तसं करा. नाही तर आपल्याला काय. हो मी तर उपास पकडतो. मला काही टेन्शन नाही. माया नाही म्हणणं. मी तुमच्यासाठी म्हणलं काय आलं का म्हणलं गुरुजी देणकेले बोला बा. देणके आलं कसं मजा येते ना. असं ते चिडचे ना ते चिडचिड अंगावर येते. म्हणून म्हणलं युवायची भेट होते. हो त्याची भेट होते. पण कसं आहे बरा माणूस आहे जरासं गमती माणसाला जरासं रस्त्यानं असं मजा काय येते पाहिजे. असं हो का. बरोबर काय हरकत नाही. तसं असं तुमचं तर काही हरकत नाही. पण कोणाला असं तोंडानं म्हणायचं नाही मले हे करा ना आम्हाला ते करा. हो कसं आहे आपल्या गावाचं नाव खराब व्हायचं अशानं. चला आता झालं मीटिंग संपली आपली. आता सगळं लक्षात आलं. उद्या बिलकुल आपल्याला 8 वाजता निघायचं इथून. आपापल्या बॅगा भरायच्या. मग आता तुम्ही म्हणता की ते डमणी घेणार आहे. तर त्याच्यात सगळ्या बॅगा गिगा टाकून घेऊ. आता मोठी गाडी घेत नाही. मग आता तुम्ही म्हणताच तर नाही काही गरज नाही ना. हो काय डिझेल हे ते खर्च करा आपला. हो मस्त जाणार येणार रंगसंगत. फक्त आता मी काय म्हणतो हो उद्या आपल्या बॅगा गिगा तुमच्या आणून टाका. आणि बस झालं. मी आता धूर करी आणि मग श्रीराम आपल्या बॅगावर लक्ष ठेवाले. आणि पाण्याची कॅन हे ते तुमच्या मागं पुढे आपली दमणी चालूच राहते. हो चला मग आता उद्या निघाले काही हरकत नाही. हो विषय नाही. बरं ठीक आहे. आणि ते म्हणलं काही दळण आणि गिळण इंधन गिंधन ते सगळं आणून ठेवलेलं आहे. हो ते टाकून घे जा मागच्या साईडले. म्हणजे कसं आहे आपल्या रस्त्यानं कुठं मंदात जर जेवायचं काम पडलं स्वयंपाकाचं तर मग असं व्यवस्था असो आपली. गॅस गीस संग घेऊन घ्या आज आपल्याला. अरे वजं करता बाबा टाकता का इस्कून गाडी. नाही नाही तसं मी काय म्हणतो गॅस गीसची काही आवश्यकता नव्हती म्हणा. पण आता तुम्ही म्हणता असतं घेऊ. पण लई काही सामान घेऊ नका. विनाकारण वाया जाते. कसं आहे अनाज वाया नाही गेलं पाहिजे. हो 5-6 किलो कणी हे ते बाकी काही जास्त असं लय वजं काही घेऊ नका. हो पण जे काय लागते तेवढं तर टाकाच लागेल ना. हो ना. मग काय एखादी शाल म्हणा हे ते काही भांडे कुंडे लागणच ना ते. हो ना तेवढं घेतोच ना मी. तेवढं विषय नाही. तुम्ही पाठवून देता पोट्याजवळ. मी आता पोट्यात ते सकाळी ओके करतो. वंगण गिंगण लावतो तिले पद्धतशीर करून. सकाळी निघायचं मग. बरं ठीक आहे. मग चला आता जेवण करून घेऊ सगळे. आता मी मामा लुटरी जेवायचं साव करून घेऊ जेवण. मग राहू द्या जेवण घेऊन. आम्ही आलो जेवण करू ना. हो काही हरकत नाही. हो चला म्हणलं सगळेजण. चला आपापल्या घरी. अरे
अरे बाबा सांगा मानमुळे आत्ता येऊन राहिले म्हणले हो का राजा घनश्याम भाऊ कसं बडबडत हे टाइम आता 8 वाजून राहिले सगळं निरे झालं आता येऊन राहिले तुम्ही हे टाइम आहे का म्हणलं जरा लवकर आलं पाहिजे ना अरे आपल्या कॉलनीचा कार्यक्रम आहे ना काय माझ्या घरचा आहे बा अरे काय राजा गुरुजी तुम्ही तशा अरे बरं ती 1-1:30 वाजला ना आम्हाला एवढा तर मंडप टाकणं ते मसाला वाट घाट करणं लसण निसणं का उलीचे काम होते का ते मग तुम्ही तर चालले गेले बाबा रस्ता मग आता आहे बा म्हणलं सकाळी उठलो मी ना तर बाकीचे मी पाणी गिनी शिपणं हे ते सगळं मॅच केलं ना बाबा तुम्ही आता आले पट्टी टाकली मग झालं आपलं ते कुठं खादोडे गिदोडे बाकी कुठं आहे म्हणलं स्वयंपाकाचं टापटिप पण ते आचारी आला नाही आला अरे आले ना बाबा येऊन राहिले ना आताच चिमणराव गेले बस स्टँडवर हो त्याला आणण्यासाठी देणके साहेब आले तर पोहोचले ते बस स्टॉपवर मग काय तर बस आता त्याला आणलं की बस सुती लावलं की झालं का हो पोळ्या करायला ते बायान ती येऊन राहिलं तर झालं मग खादोड्याच्या घरी आपलं तिथं करून टाकलं बरोबर पद्धतशीर जमलं नाही का ते बरं झालं ते खादोडे साहेबाची तर कसं इस्पत जागा आहे स्वयंपाक करायला मोकळे आचाराले आणि बाकी इकडे कसं बसा उठाले हे ते मग कसं दिंडीवाले टेन्शन नाही पिढं गिळं हे ते सगळं ठेवलं वाटते नाही टावेल गिवेल हे ते पाणी टाकी गिकी भरून सगळं ओके मग वक्तात करता का 10:30 वाजता आल्यावर मग सगळ्याचे पाय धुणं आहे हे आहे ते आहे त्याच्यानंतर मग आपलं जेवणाचा कार्यक्रम आहे तर म्हणलं हे आता जरा कामोकामी लागा म्हटलं फटोफट सलाद गिलात कापून घेऊ पटकन कामी लागून जाऊ खादोड्याची चला म्हणलं लवकर मग आम्ही त्याच्यासाठी आलो आता कोणते काम आहे सांगा मग हो चला ना बा मी का नाही म्हणतो हो चला बरोबर कुठं चला मग चला हो आपलं खादोड्याची जाऊ तिथंच आपलं स्वयंपाकाच्या सुती लावून देऊ हो चला मग आता बाकी मी काय म्हणतो एखादा फोन करून पाहिला बळबू हो काय म्हणते शांतराम भाऊले काय येऊन राहिले निघाले काय आहे काय नाही मी काय करणार तुम्हीच करा ना मग काय तुम्ही बा एक कंदीला पाहिजे फोन लावा तुम्ही हो म्हणजे ते कसं आहे तेच मोरक्या माणूस याच्यातला आता तुम्ही त्याला फोन लावा मला कुठं का काय काय नाही विचारपूस करून घ्या नाही तर मग याच्या 12-1 वाजता बसायला लागून कोण की त्याचं काही सांगता येते बरं हो झाकटपाळे लोक आहेत ते हो घरूनच निघायचे 11 वाजता आपण बसा तक करत इकडे स्वयंपाक करू म्हणून त्याला विचारून घ्या किती वाजता येऊन राहिले तर लावा त्याला फोन टाकलं का रे हो टाकलं हो टाक चांगलं टाक म्हणलं वंगण हो दोन्ही चाकाती चांगलं हो म्हणजे कसं आहे रस्त्यानं आवाज नाही आला पाहिजे हो मागच्या रस्त्या का नी आवाज करत जाय काय वंगण नाही काही नाही हो ना तर काय आता कुठचं आणलं हे कोणाची तो ऑइल घेईल कुठचं आणलं म्हणलं आपलं सरपंच इथं त्याच्या ट्रॅक्टरचं जुनं ऑइल होतं द्या बा डबकी खा आणलं मग 2 लिटर हो आता कसं याच्यात टाकून दिलं आता टेन्शनचं काम नाही पण नाही बाबा जोगी बरोबर आहे ना बाकी सगळं बरोबर आहे काही अडचण आता काही अजून आणलं लागते का आता काय बाकी झालं नाही का कंदीला पाहिजे हो आता कसं आहे गॅस घेतला आपण हो एक गादी आहे आणि मस्त आपलं पाण्याची कॅन आणली हो आता एवढंच याच्यात टाकलं की निघाले हो अजून ते बॅग येते ना बाबा त्याच्या तिंका आले वाटते बाबा ते हो बाबा बोललेच लोचा आला बापरे पुट्टे आले का अरे बाबा बोलाय सामान आणलं बा चला रे चला लवकर चला पटका कल सामान का अरे बा काय होय रे इतकं मोठं काय आणलं हे काय वजन काय तो हे काय म्हणजे आता मोठे पाटील म्हणे घेऊन जा म्हणे हो किराणा सामान आणि आपलं कणिक आणि बाकीचे अजून जे सामान आहे ते घेऊन जा म्हणे टळवं गिळवं देऊन दिला अजून म्हणे काही सामान आहे ते घेऊन जा म्हणे अजून तिथं बाकी आहे बाबा किती सामान आहे रे मग शिरा पाय बरे हो का आखीचं काही खरं नाही आपल्या हो ना पाय ना 5-25 किलो का कणिक आणि काय ते सिलेंडर आणि हे ते बाबा का लयच वजन झालं रे अरे पोट्ट लय आणलो का बाबू हो त्याला म्हणा इतका सामान असते म्हणा का तिकडे काय महिनाभर राहायला चाललो का म्हणा आपण हो ना काही आपलं राजा हो ना आहे ना जागजागी आता ठिकठिकाणी खा प्यायची व्यवस्था बसले आपले घेऊन संघ मोठे पाटील भरलेच राजा हो ना तर हे पाहिजे ते पाहिजे संघ लोकांना त्रास नका देऊ अरे लोक करून राहिले काय आता तुम्ही एवढं टेन्शन घेता ठेवा आता खाली ठेवा ते हो जास्त आणू का आता गडबड करू नका बरोबर पण नाही म्हणलं आबाजी हो आम्ही डावडा करू का म्हणलं हो आपल्या गावातून बाहेर जायपर्यंत हो आम्ही 5-6 जण पुट्टे गावातच काम करता का रे अरे बाबा म्हणलं काय बसासाठी आहे काय दमनी म्हणलं पंढरपूरला जाणाऱ्या लोकांसाठी असते तिकून आल्यावर बद्दल तिकून हो ना बसले आपले टाकसा हिचकून बसा लागणार आम्हाला ठेवा ते सामान निघा लवकर इथून थांबू नका जास्त अरे हो आम्ही मोठ्या हरकी जाणं घेऊन आलो सामान आम्हाला वाटलं दमनीत बसायला भेटते हो बसू द्या जरासं अरे बाबू हे बा तुम्हाला 1-1 रुपया दे तुम्ही हो भानू यायला 1-1 रुपया देऊन टाक जा हो जर तिकडे हो पिढा नाही तर फालतू हिचकून टाकून तर बसा लागणार आमचं रस्त्यानं हो टंगडे दुखत जा लागत हो बस हे बा तुम्हाला 1-1 रुपया देते भानू दादा हो चालेल जा तुम्ही हो काय असेल ते आता उरलं कमीत कमी सामान घेऊन या आणि त्याला म्हणा बॅगा गिगा काय असेल ते पाठवून द्या म्हणा हो आता आम्हाला कसं तयारी नाही करावं लागतं आमची बी हो जा लवकर घेऊन या सामान ते बरोबर ठीक आहे मग हो घेऊन ये सामान जे आहे ते आपली बॅग घेऊन येतो म्हणला हातासरशी हो कंदीला पाहिजे तर आणली बी हो जा घेऊन ये लवकर हो जा पटपट बरं भानू मी काय म्हणतो हो आपल्या बैलाला चारा टाकून दे भाऊ तोपर्यंत हो कसं आहे आता मग सामान येते हो भरून घेतो तोपर्यंत आम्ही कपडे लत्ते बदलून हो न्यायगिरी करून चाललं येतो मग हो तेवढं करून घे मग तू आता चारा घेऊन ये आता आपला कुटार बरोबर कुठे टाकून देऊ का बरं ठीक आहे मग कॉलनीवाल्याचा फोन आहे हॅलो बोला म्हणतो बाल भाऊ झालं काय म्हणते बरे तयारी झाली सुरू तयारी काय सांगा लागते हो सगळं रात्री 1:30 वाजे लोक जागलो ना आम्ही मग काय सगळ्या पद्धतशीर आहे तुम्ही फक्त लवकर या बा किती वाजता म्हणजे निघाले असेल ना तुम्ही 8 वाजले ना 8:15 अरे बाबा अरे आत्ताच आहे बा भरसर चालू आहे आमचं हो मग काय तर दमनीतनी सामान टाकणं थैल्या हे ते का उरीचं सामान असते का इतके दूर जावं लागते इतके दिवस राहावं लागते खोबऱ्याच तेला शिशी पाहा लागते कंगवा पाहा लागते हे आहे का ती आहे का गोळ्या औषध मग काय तर हो झालं आता चालू आहे तयारी 9 वाजेला होऊन जाते आमचं बाबा अजून झालंच नाही का तुम्ही तर म्हणजे 7लेच निघतो आम्ही 8लेच निघतो बाबा 8लेच जाऊन काय राजा गोष्टी तुमच्या कसं हो
म्हणच लागते ना. अरे आपल्या हाती असते का हे, बाकीच्या याचं झालं तरच निघा लागेल का नाही. हे लोकांचं माहिती नाही का आता जाता का सुरायला काय मग का तोंडाला पण नाही लोकांचे. आता तर लोकांची तयारी चालू आहे. हो येतो आम्ही 9ला निघतोय. तू हो काय आहे जरासं आपलं मंदिरावर गेलं आपलं दर्शन घेतले निघाले. हो काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. ते देणके आले का म्हणलं. हो आचारी गिचारी स्वयंपाकाची झालं तयारी. ते काय पाहा लागते आता का बस स्टॉपवर आणायला गेले त्याला मग आले ते. हो बस बाकीचे सगळं चालू आहे आमचं आता. हो, मस्त फर्स्ट क्लास बिलकुल तुम्ही माणसानं तसं जेवण खावण हे ते करून तुम्हाला रवाना करणं आहे आम्हाला. हो ना तेच म्हणलं काय आता शेवटी इच्छा असं काही आमची काही हे नाही. तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्हाला जे वाटलं ते करा. हो, फक्त चांगलं पद्धतशीर जेवण द्यायचं कोणाला बी. हो पाणी एकवाचं ठेव जा कारण की कसं आहे हो बोरचं पाणी म्हटलं की पोटं खराब होते आता. हो नवीन पाणी आहे की नाही. हो म्हणून म्हणलं थोडंसं लक्ष द्या. हो ठीक आहे देण केले म्हणा भाजी चांगली करता म्हणा यावेळेस. मस्त फर्स्ट क्लास होई की. हां ठीक आहे मग ठेवतो मग. हो बिलकुल बिलकुल सांगतो ना द्यायला. हो हो या आता निघा लवकर निघा. ठीक आहे मग ठेवतो. आता कसं आहे 10 दिवस काय आता आम्ही गावात नाही बरं. हो जरासं लक्ष ठेवजो घरावर. आणि विशेष म्हणजे 2-2 घबाडा आपल्या घरात नाही. जरासं लक्ष ठेवा. हां हो तेच म्हणलं आता फरशीखाली आपण दाबून दिले त्यामुळे काही टेन्शन नाही तसं. हो फक्त कसं आहे चोऱ्या मारायचं काही सांगता येत नाही बरं. हो लोक राहते वावर आहे ना आम्ही जाऊ पंढरपूरले गावात नितीन कोणी कार्यक्रम करून. हां हो म्हणून म्हणलं थोडंसं लक्ष केंद्रित करा. हां एक जण वावरात जायचं तर एक जण इथे थांबायचं. हां आणि म्हणलं भानू चक्कीच्या उदाऱ्या जास्त द्यायच्या नाही. हां नगदीमध्येच करायचं कवर. हां म्हणा बाबा मागची ते पुढचं कर असं तसं नाही तर मग कसं लोकांचं काही आहे की नाही बरं. तेच म्हणलं. हो चला येऊ मग आता फोन करत जा मग रोज. हो चला आता. तुम्ही नका काळजी करू आम्ही बरोबर करतो सगळं. हो फक्त तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. गोळ्या औषध संग न्या. हा कसं असते तिथे कुठं राहा लागते काय राहा लागते. गोळ्या औषध दुसऱ्या मेडिकलात भेटत नसते मग. हा हो बीपी शुगर हे ते सगळं पद्धतशीर आपल्या गोळ्या तुमच्या संग घ्या. आणि म्हणलं खाण्यापिण्याकडे लक्ष द्या बरं. हो नाही तर कसं अगोदरसारखं जिथं दिसलं तसं हा हो आपल्या पोटात पसते तेवढंच खाल्लं पाहिजे. तुम्हाला सवय कसं आहे लोकांचं काय तुम्ही बी घरची तसे दारची तसे. अरे आता आपल्याला काय आपण काय पोटापेक्षा जास्त खात असते कोणी. हो लोक लोक बदनामी करतात. कंदील बुडा खासाठी चालला नसं चाललं. हो ते म्हणा बा तुम्ही जाऊन पाहा ना मग समजते तुम्हाला. मग हिंमत तरी केली. मग आता काय सांगा लोकांना काय म्हणा. हो लोकांसाठी खायला चालला असं आहे तसं आहे. जाऊ द्या म्हणणार आहे ते कसं म्हणणार आहे तोंड थोडी धरू शकतो आपण नाही का. जाऊ द्या म्हणा बा. तरी बी जरासं कसं आहे तब्येतीकडे लक्ष द्या. अरे मला काय कोणती अडचण आहे. मस्त आपलं बसून जाणं डमणीतून येणं आहे. मग काय पाय दुखणं ना काही दुखणं. काही नाही माझ्या टेन्शन नको घेतो. हो चला आता पोहे खाऊ द्या मला पटकन निघा लागते उशीर उरायला. चला हो कधी म्हणजे झालं का म्हणते बाबा लुटे ते तयार झाले सगळे. हो लाईन पाटील मध्ये आवाज द्या म्हणून. आता हे काय आलं बाबा पाडते का हिसा या पोह्यात मी. नाही रे बाबू आलो मी 2 मिनिटात बस कपडे बदलू राहिलो. आलो हो झालं आलो मी आलो. होय तू पुढे आलोच मी. बरं या लवकर तुम्हीच राहिले आता काय. हो या लवकर या. चला लवकरच आता वारीची मंडळी आपल्या पंढरपुराकडे पर्यंत करणार आहे. तर सर्व गावकऱ्यांना सूचना आहे मंदिरावर सर्वांनी येण्याची कृपा करावी. सर्वांना त्यांना निरोप द्यायचा आहे. सर्वांनी येण्याची कृपा करावी. हो चला हो चंद्रभाऊ चला म्हणलं निघालेत ना ते आता वारकरी. हो चला सगळ्याला आता दर्शन घेऊ द्यायचं. हो आता काय 10-15 दिवस काय आता 25 तारखेला काय भेट कुठं नाही. हो चला म्हणलं चला हो देऊन रवाना करायला लागेल ना. चला हो चला म्हणलं मोठ्या मनानं आता बा अंतकरण जड करून आता यायले निरोप द्या लागते. हो काय मोजकेच लोक गावात राहून राहिलो आता. शिवलाल आणि ते बबनराव तिकडे पुण्याले. आता हे चालले 7-8 लोक. आता काय राहिलो आपणच हवं आता गावात. हो ना ते तर मला वाटते आता काय आता गमत नाही आता एवढे लोक खाली झाल्यावर गावातले. हो जाऊ द्या आता आपण आता आपल्या राहा लागेल ना. शेतीवाडी आहे हे आहे ते आहे पुढे आपल्या दिंड्या निघतील. हो चला देऊ पोहोचून द्यायला. चला दर्शन घेऊ चला. चला झाली पूजा आता. हा चला निघू द्या आता. कसं आहे उशीर उरायला ना. 10 वाजू राहिली इथं सामारे. हो काय वाडेगावले काही होईन जाणं आमचं तिथं मुक्काम आहे म्हणा. हो चला आता हा बाजून आणि ते का डॅनी भाऊ भला आणा लवकर. आले का ते मोठे पाटील मामा लुटेरे. कुठं आहेत ते बाकीचे. हो येऊन राहिले ते. हो मृदंग टाळ हे ते सामान नाही राहिलं का तिथं मग घराजवळ. हो येऊ राहिले ते घेऊन. चला व्हा पुढे व्हा तुम्ही. हो घ्या तुमची डमणी पुढे घ्या जराशी. हो व्हा पुढे. बरोबर ठीक आहे मग आता. हो पायदर म्हणला. हो पायदर बा संतोष बस नको रे बस नका. चला हा बाजून आता. हे सोम्या गोम्या हो पाहिजे फक्त म्हणलं आराम जराशी. हो गाडी आराम न्या. हे बाकीचे संघ मग आले पाहिजे. हो नाही तर चालले आपले पुढे हे राहिले तिकडे मांग. हो या म्हणलं आता. हो या किती दिवस चालले आता 15 दिवसांनी येतात वाटते आता.
अरे कायचं घर सुटत नाही माणसाले. हो पण कसं आहे आता पंढरीची वारी आहे. हो आता यावेळेस मोठे पाटील म्हणे आता कसं जोर लावला ते ना, चला चला चला, मग चला बुवा आता. म्हणलं पाहिजे गुंपाबाई तुम्ही. हो कसं गावातलं जरासं लक्ष ठेवता बरं. हे बाया कशा हेमाळ्या बाया आहेत. हो कसं आहे असे चोर गिरं लय हिंटेत बरं. हो जरा लक्ष ठेवता जरासं घरावर. हो तेच म्हणलं, नाही तर बाकी काही असं अडचण नाही म्हणा. तसे फोन फान आम्ही करत राहू, काही अडचण नाही. हो काही अडचण आली तर आम्हाला फोन करा तुम्ही. हो काही हरकत नाही. चला आता निघू मग आम्ही. हो हो ना मी, तुम्ही नका काळजी करू, जा आता. हो मस्त बाबा आराम जा. काळजी करू नका आता गावाची. हो जा, तब्येतीकडे लक्ष दे जा बाबा, खाण्यापिण्याकडे लक्ष दे जा. तेच म्हणलं. तिकडे तर फुल लक्ष आहे द्यायचं. हो चला चला जाऊ द्या पुढे जाऊ द्या. हा बाय हो बाजून चला हका लाव. चला म्हणलं चला चल जा पुढे.